राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम. सर्व समर्थ भक्तांना मी आदरणीय समर्थ भक्त रुपालीताईंना विनंती करतो की आपण निरूपण सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरुः संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमदासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं
सद्गुरुन् तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आदर्शातील भासमान अवघे, हे दृश्य मिथ्या जसे. ब्रह्मी त्या परिभासमान सगळे, हे विश्व मिथ्या असे. जो ज्ञानाद्वय रूप ज्यामधी नसे, तारा विकारा कदा. तो श्री सद्गुरु रामदास नमितो, सच्चित स्वरूपी सदा. बीजा अंतरी जेवी वृक्ष विलसे, तेवी महाविश्व हे. माया भीतरी सूक्ष्मरूपी विलसे, माया मृषा ते चिते. सत्ते ज्या प्रगटे दडे सकलही, हे खेळ खेळे मुदा. तो श्री सद्गुरु रामदास नमितो, सच्चित स्वरूपी सदा. निर्मुनी निज भावने सकलया, जीवेश बंधावृथा. ती माया निज भासते मृगजळा, ऐशी मृषा सर्वथा. स्वज्ञाने सृजी सर्व हे पुनरपि, नासी जगा सर्वदा. तो श्री सद्गुरु रामदास नमितो, सच्चित स्वरूपी सदा. रज्जू ठाई भुजंग भासत मृषा, तैसीच माया असे. ब्रह्माहम निज ज्ञान जय स्फुरतसे, विद्या म्हणोनी दिसे. जीवोहम स्फुरता तिसी म्हणती ज्या, सत्ते अविद्या सदा. तो श्री सद्गुरु रामदास नमितो, सच्चित स्वरूपी सदा. नाही जेथ दुजे कदापि विलसे, स्वात्मस्वरूपे सदा. माया कल्पित देश काल कलना, जेथे नसेची कदा. अद्वैतामृत सौख्य सिंधू गवसे, ज्याच्या कृपेनापदा. तो श्री सद्गुरु रामदास नमितो, सच्चित स्वरूपी सदा. पंचरत्न स्तोत्र सर्वा, करी पावन मंगल. पठती भक्तिभावाने, लाभे त्या मुक्ती श्री कृपे. ती श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. आज श्रावणी सोमवती अमावस्या आहे आणि त्याचबरोबर बैलपोळा पण आहे. आपण एक शंकराचं स्तोत्र, शिवाचं स्तोत्र म्हणूया. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय, नंदीश्वरः प्रमथनाथ महेश्वराय. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय, तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद, सूर्याय दक्षाध्वरनाशकाय. श्रीनीलकंठाय वृषध्वजाय, तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य, मुनीन्द्रदेवार्चित शेखराय. चंद्रार्क वैश्वानरलोचनाय, तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्षस्वरूपाय जटाधराय, पिनाकहस्ताय सनातनाय. दिव्याय देवाय दिगंबराय, तस्मै वकाराय नमः यकाराय नमः शिवाय. पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ,
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं शिवपंचाक्षरस्तोत्रं संपूर्णं. श्रीरामांना, श्री समर्थांना, मारुतीरायांना, माझ्या सगळ्या गुरूंना आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या ठिकाणी असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक समीक्षक आणि सर्व श्रोत्यांच्या अंतरस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करत आहे. काल आपण 23-24पर्यंत ओव्या पाहिलेल्या आहेत. त्याच्या पुढच्या पाहणार आहोत. काल असं पाहिलेलं होतं की आशाबद्धी अनाचारी निघोनी गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये श्रीराम. आता पुढची ओवी अशी आहे. गृही पोटे विण कष्टती, कष्टी होऊन निघोन जाती, त्यास ठाई ठाई मारिती चोरी भरता श्रीराम. आता घरी पोटाला मिळत नाही म्हणून एक माणूस कष्टी होऊन घर सोडून गेला, पण चोरीत सापडला म्हणून किंवा चोरीचा आळ येऊन पुष्कळ ठिकाणी त्याला लोकांकडून मार खावा लागला. आता हे तर त्यांनी वास्तव लिहिलेलं आहे. आजसुद्धा आपल्याला असं दिसतं की काय म्हणतात ना, आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशीही कधी कधी अवस्था होते. आणि घरामध्ये पोटासाठी कष्टत असतो, पण कंटाळतो, वैतागतो आणि बाहेर निघून जातो. मग बाहेर गेल्यावर संशयानं त्यालाही लोक ठाईठाई मारतात. चोरी केली म्हणून त्याच्यावर आळ येतो. आणि मग अशा वेळेला या गृहस्थानं काय करायचं त्याला लक्षात येत नाही. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजवून निघून गेला, तेणे जन पावन केला आपणा ऐसा. पण मग याच्या उलट मुद्दा मी आधी 5 ओव्या घेते, मग त्याचं विवेचन आपण बघूया की याच्या उलट काय होतं. जेव्हा एक त्यालाच समजूया की ज्याला कुणाला संसार मिथ्या आहे असं कळलं, त्यात काही अर्थ नाही असं ज्ञान ज्याला खरोखर झालं, तो आत्मज्ञानास पात्र होतो. म्हणून म्हटलंय, किती छान सांगितले शब्द बघा. ज्ञान समजवून निघून गेला, तेणे जन पावन केला आपणा ऐसा. आणि तो एकटाच पावन झाला असं नाही आहे, तर तो स्वतः तर पावन होतोच, पण लोकांना देखील आपल्याप्रमाणे पावन करतो. फार थोड्या लोकांना संसार मिथ्या आहे हे फार लहानपणीच कळतं. त्यापैकी हे सगळे संत आहेत. समर्थांनी तर केव्हाच जाणलेलं होतं. 5व्या-6व्या वर्षीच, मागं मी म्हटलं तसं सगळ्यांना ती माहितीच आहे. अर्थात ते सत्पुरुष होतं. ते शिव आणि रुद्राच्या अवतारातच त्यांचा पुन्हा जन्म, मारुतीराय, या सगळ्यांची कृपा त्यांच्यावर आहे. आणि त्यामुळं लहानपणीच त्यांना ते सगळं समजलेलं होतं. स्वतःच मी नेहमी सांगते की समर्थांचे हे स्वतःचेच अनुभव आपल्याला प्रत्येक ओवीतून समर्थ दिसत आहेत की संसार मिथ्या आहे हे कळणं आणि त्याच्यात ते ज्ञान समजून उमजून मग बाहेर पडणं. बरं, स्वतः तर स्वतः त्यामुळं पावन झालेलेच आहेत, पण आपल्याबरोबर सगळ्यांनाही त्यांनी पावन केलेलं आहे. एके संगीत, आता पुढचे संगतीचे महत्त्व सांगतायत बघा. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. संगतीचं तर महत्त्व इतकं आहे. अगदी एक छोटासं सुभाषित पुन्हाही सांगायचंच आहे मला की अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम. म्हणजे ओंजळीमध्ये जर आपण फुलं घेतली तर ती दोन्ही हातांना आपल्याला सुगंधित करतात. म्हणजे चांगली संगत जर मिळाली तर आपलं कल्याण होतं. आणि एके संगतीने बुडती, पण त्याच उलट काय होतं, वाईट संगत लागली तर पूर्ण बुडतात. कित्येक चांगल्या लोकांचे असे हाल झालेले आहेत. आणि या कारणे सत्संगती बरी पहावी. प्रत्येकानं सज्जनांच्या किंवा सत्संगतीचा
लाभ घेतला पाहिजे, शोध घेतला पाहिजे आणि म्हणून सत्संगतीच धरली पाहिजे. सत्संगती काय काय मिळवून देत नाही असे अर्थाचे पण खूप छान असे श्लोक आहेत. पुढं म्हणतात, जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. समर्थांच्या आवडीचा शब्द म्हणजे आचरणासाठीचा शब्द जो आहे तो आहे विवेक. की जिथे विवेक परीक्षा नाही, जो साधू किंवा जी व्यक्ती विवेकाच्या कसोटीला उतरतच नाही आणि मग विवेकानं घेतलेल्या परीक्षेला जर तो उतरलाच नाही, तर त्याच्यापाशी अध्यात्माचं मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य नाही असं समजावं. आणि उगाच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेही मिळतच नाही. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. तसंच उगीच ज्याच्या त्याच्यापेक्षा पाशी परमार्थ प्राप्त होत नाही. म्हणजे आपण जो भेटेल त्यालाच उगाचच विचारत राहिलो तर असं आपल्याला परमार्थाची प्राप्ती होणार नाही. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय येऊणे भूमंडळी. सगळं मानसशास्त्र समर्थांनी इतकं भिनलंय त्यांच्या अंगामध्ये आणि सगळ्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करतायत. मनाचे श्लोक हे तर त्याचं आहेच प्रकटीकरण, पण या एकेका ओवीतून समर्थ आपल्याला समजावून देत आहेत की जो दुसऱ्याचे अंतर जाणे, जो दुसऱ्याचं अंतःकरण ओळखतो आणि काय करतो, देश काळ प्रसंग जाणे. विवेकाची गोष्ट ही आहे की देश काळ प्रसंग यानुसार वागता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात हो. आनंदाचा क्षण आहे, लग्न असेल, वास्तुशांत असेल, मुंज असेल, कुणाची 75 असेल, जे काय असेल ते, आणि त्यावेळेला आनंदाच्या क्षणी एखादा अगदी डोळे गाळत बसतो का तर त्याला पूर्वीची कुठली तरी आठवण येते. हा जो विवेक आहे की किंवा नुकतीच घटना घडलेली असेल पण आपण जर त्या ठिकाणी गेलो असू तर तो प्रसंगाचा विवेक आपल्याजवळ पाहिजे. किंवा देश, आता आपल्या देशामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या आपण करू शकतो. परदेशात गेल्यावर तुम्ही तसं करू शकत नाही. आपल्या गावात ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्या गावी असतीलच असं नाही. म्हणून देश आणि काळ. आत्ता छान पाऊस पडतोय, अशा वेळेला जर तुम्ही उन्हाळ्यासारखं सगळा आचार केला चालणार नाही. मग वातुळ सगळे पदार्थ वर्ज्य करावे लागतात. हे म्हणजे अशा छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी आहेत आचाराच्या, आहाराच्या, विहाराच्या. या सगळ्याचाच विवेक आपल्याजवळ पाहिजे. आणि म्हणून ते सांगतायत की जो दुसऱ्याचं अंतःकरण जाणतो, देश काळ प्रसंग जाणतो, अशा चतुर्पुरुषाला जगात कोठेही आणि काही कमी पडत नाही. चातुर्य हा एक चांगला गुण, अतिशय महत्त्वाचा गुण समर्थ आपल्याला समजावून देतात. आणि काय काय करायला पाहिजे, कसं आचरण करायला पाहिजे हे सारखं आपल्याला समजावून सांगत असतात. काल काही गोष्टी मी सांगत होते की विवेके क्रिया आपुली पालटावी. आत्तासुद्धा विवेक हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून काय काय करायचं आहे हो, तर दुःख तर आपल्याला भोगावं लागतं, पण दुःख आहे म्हणून काही ते उगाळत बसायचं नाही. त्यासाठी आपण आपल्या वासनांचा त्याग करायची आणि संपूर्ण सुखाची जर इच्छा असेल तर काल मी म्हटलं होतं की विवेके कुडी कल्पना पालटीजे, विवेके तजावा अनाचार हेवा. किती ठिकाणी विवेकांनी वागण्यासाठी आपल्याला समर्थ सांगतायत. आणि म्हणून आपल्याच आचरणात आपण बदल करायचा. सदाचार हा श्रेष्ठ धर्म आहे आणि विवेक आणि आचार यांचा संयोग म्हणजे सदाचार. समर्थांना विवेक शब्द तर आवडतोच आहे, तो ते ठसवतच आहेत, पण सदाचाराला फार महत्त्व आहे. आणि विवेकानं एखादी गोष्टी कळली की ती आचरणात आणायला पाहिजे. खूपदा काय होतं, समजतं, कळतं पण वळत नाही. अशा सोप्या सोप्या म्हणी आहेत आपल्याकडं. समजले मला सगळं, पण प्रत्यक्षात आचरणात येत नाही. म्हणून समर्थाने या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. बाह्याचरणाचा कुठलाही देखावा न करता
अंतःकरणातून, म्हणून दुसऱ्याचे अंतर जाणावे जेव्हा म्हणतायत ना, तेव्हा आपल्या अंतःकरणातून सगळी पावित्र्य पाहिजे. आणि नेहमी मला असं वाटतं की एक वाक्य असं म्हणलं जातं, एखादा प्रसंग घडला, त्या ठिकाणी आपण दुखावलं गेलो, आपल्याला म्हणजे दुःख होतं कोणी काही बोललं तर, पण आपण जर त्या व्यक्तीच्या जागी असू तर काय केलं असतं, तसंच आचरण करावं लागलं असतं. आणि म्हणून बाह्य देखावा न करता किंवा दुसऱ्याचं अंतःकरण न जाणता कुठलीच गोष्ट करायची नाही. तेवढ्यासाठी सदाचरणाचं पालन करणारा मनुष्य इच्छा नसताना सुद्धा मग पापाचरण करत असतो. आता मुख्य कामक्रोध आणि लोभ त्रिविधम नरकस्येदम पापम नाशनम आत्मनः. पाप करायला लावतात या 3 गोष्टी. आणि कामक्रोधामुळं मनुष्य पापाचरण करतो. वासनाही चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची असते. तेव्हा विवेकानं पहिली गोष्ट करायची म्हणजेच काय, की वाईट वासना ही दुःखाला कारणीभूत आहे हे कळून घेऊन वासनांचा त्याग करायचा. आणि आपल्याकडं कोणते अवगुण आहेत हे कळलं पाहिजे. सेल्फ ऑब्झर्वेशन किंवा स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग त्याचा त्याग मला कसा करता येईल, कुणाच्या संगतीत राहता येईल. म्हणून तर समर्थ आपल्याला संगतीचं महत्त्व सारखं सांगतात. एकदा आपलाच गुण आणि आपलाच अवगुण, काही वेळेला असे करतात बघा, शिबिरं घेतात आणि जसे रामाचे गुण मी सगळ्यांना सांगत असते की इतके रामाचे गुण आहेत, त्याची यादी करणं आपल्याला कमी पडतं. आणि ते लिहून काढायचे आणि आपल्याकडं त्यातले कोणते गुण आहेत याचं जर एक निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्याकडं खूप कमी गुण आहेत. मग रामासारखं जर आपल्याला किंवा समर्थांसारखं जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपले अवगुण कळले पाहिजे आणि अवगुण टाकून आपण गुणांची कास धरली पाहिजे. आणि विवेकाची पुढची पायरी म्हणजे विवेकी क्रिया आपुली पालटावी, आचरण सुधारायचं, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आणि विवेकानं सतत आपल्या कृतीत बदल केला पाहिजे. आत्ता सांगितलं तसं अवगुणांचा त्याग केला पाहिजे आणि मनाला सतत आवरलं पाहिजे. आत्ताच सांगितलं जे की संसार मिथ्या आहे हे कळलं म्हणून निघून गेला. कष्टी होऊन निघून जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. त्याला ठाई लोक मारतात मग, आणि मग ते नको ते भोगायला लागतं. म्हणून चांगले गुण अंगीकारताना आपल्या अनुभवास आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे आज चांगलं आणि यदाकदाचित पुन्हा वाईट वागण्याकडे प्रवृत्ती होते. म्हणून समर्थ दगडापेक्षा सुद्धा मनुष्याला कनिष्ठ मानतात. कारण दगडातून कदाचित ते ह्यानी छिल्लीनं नको तो भाग काढून टाकता येतो. मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे गाव घालतात आणि मग एक टवका उडवला की त्याच्यातून सुंदर अशी मूर्ती तयार होते. म्हणून ते म्हणतात, टाकीने खपली फोडिली ते मागुती नाह जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे. तेवढा फरक आहे. ती टवका किंवा ती एक खपली उडाली तर पुन्हा ती जाऊन चिकटत नाही हो. पण आपली अवस्था काय आहे की आज दुर्गुण टाकला, आपण एखादी वाईट गोष्ट टाकून दिली, पण दुसरे दिवशी 4 दिवसांनी पुन्हा ती आपल्याकडं परत चिकटते, ती करावीशी वाटते. म्हणून चौथी पायरी आहे विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा. आता स्थानभ्रष्ट दोन्ही अर्थाने आत्ता सांगितलं तसं निघून गेला म्हणूनही त्यानं पुन्हा स्वतःला आवरून परत आपल्या ठिकाणी यावं. आणि आपला जिथे जिथे विवेक ढासळतो किंवा आपलं अंतःकरण दूषित होतं तर त्याच्यासाठी पुन्हा आपल्याच मनाला आपणच आवरायचे. आणि विवेकाने सतत बरे अंतराबोध विजे, विचारे बरे अंतराबोध विजे, चांगला विचार करून आपल्या अंतःकरणाला ज्ञान द्यायचे. असं सगळं लक्षात ठेवायचं. पुढची ओवी सांगितलं आता, संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेणे जन पावन केला आपणा ऐसा. किती जणांना समर्थांनी काय किंवा सगळ्या संतांनी
आवरण्याचा अनेक जणांना प्रयत्न केलेला आहे. कारण स्वतःला कळले की संसार मिथ्या आहे आणि म्हणून जरी एखादा ज्ञान समजून म्हणजे हे कळूनसुद्धा जो कोणी निघून गेला असेल, आत्मज्ञानाला पात्र झाला असेल, तर असा पुरुष संसार सोडून गेल्यावर स्वतःही पावन होतो, पण लोकांना देखील पावन करतो. 25वी ओवी फार महत्त्वाची आहे, मला आवडलेली आहे ती. म्हणून एक गीत मी 50 वर्षापूर्वी ऐकलेलं, ते मधून लागत असतं, पण मला ते गीत 2 ओळी सांगावेशा वाटत आहेत. अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीतीचा हा खेळ कल्पनेचा, अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा. सगळा कल्पनेचा खेळ आहे. जी जी कल्पना मनात येईल त्यानुसार आपला धर्म बदलतो, त्यानुसार न्याय बदलतो, त्यानुसार नीती बदलते. पण ज्याला ह्या तिन्ही गोष्टीचा अर्थ समजतो, संसार सोडून जरी गेला तरीसुद्धा तो स्वतः पावन होतो, त्याला विवेक असतो आणि तो समजून घेतो आणि नंतर इतरांना सुद्धा पावन करतो. अगदी छोट्या छोट्या काय म्हणूया आपण कथा किंवा असे प्रसंग आहेत आणि त्याच्यातून लक्षात येतं. बेणा स्वामींचं एक उदाहरण मला आठवते की एकदा त्या पाहत असतात आणि एक महंत असं झोपून दासबोध वाचत असतो. तर वेणा स्वामींचं तर आपल्याला माहिती आहे की त्या सश्रद्ध होत्या, भाविक तर होत्याच, पण शिस्तबद्ध फार होत्या आणि त्यांना बेशिस्त मुळीच खपत नसायचं. पण एखाद्या माणसाचं किंवा साधकाचं बेशिस्त वर्तन पाहिलं की त्याला चुकीची जाणीव करून देताना ते अत्यंत धूर्तपणे आणि हुशारीनं ती गोष्ट करायची. हे जे आत्ता इथं सांगितलेलं की ते स्वतः पावन होतात, त्यांच्या हातून खरं कुठली चूक नव्हती झाली, आयुष्यात त्यांना मोठं वैधव्य अगदी लगेच झालं लग्नानंतर आणि आपल्याला ती कथा माहिती आहे त्यांचं आयुष्य जीवन. पण समर्थांनी जेव्हा त्यांना शिष्या म्हणून पत्करलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत, त्यांना मठपती बनवलेलं आहे, तर त्यांचे सगळे गुण पाहूनच त्यांना ते मोठं पद एवढ्या लहान वयामध्ये मिळालं आणि म्हणून त्यांच्याकडे हे सगळे गुण होते. धूर्त होत्या त्या. दुसऱ्याला त्याची चूक सांगताना त्याचा अपमान तर वाटणार नाही, पण ती चूक लक्षात आल्यावर मनानं खजील होऊन आपली चूक सुधारेल अशा प्रकारे त्या प्रकरण हाताळायच्या. मी आत्ता सांगितलं तसं एके दिवशी काय झालं तर एक महंत खाटेवर आडवा पडून दासबोध ग्रंथ वाचत होता. दासबोधासारखी पवित्र पोथी, जीवनदायी ग्रंथ अंथरुणावर लोळत वाचणं हे वेणा स्वामींना पटलं नाही. त्या दासबोध वाचणाऱ्या त्या महंताजवळ गेल्या. त्यांनी त्या महंताला वाकून नमस्कार केला. तो महंत बावरला की हा आपल्याला नमस्कार करतायत, गोंधळला. पण त्याला वेणा स्वामींचा अधिकारही माहिती होता. मग त्याच्या विचार करतोय की आज मला का बरं वेणा स्वामींनी वाकून नमस्कार केला, असा प्रश्न त्याच्या मनात आला. आणि तेव्हाच त्याच्या मनातला प्रश्न वेणा स्वामींना समजला. अर्थात त्यांनी जाणीवपूर्वकच त्याला वंदन केलेलं होतं. ते वेणा स्वामी म्हणतात, माफ करा, आपल्याला नाही नमस्कार केला. मी दासबोध रूपी समर्थांना नमस्कार केला. समर्थ नेहमी म्हणतात ना, मी दासबोध स्वरूपी आहे म्हणून. मी जरी गेलो तरी माझी काया या ग्रंथरूपानं आहे असं सांगतात. आणि ते पाहून, ते ऐकून तो महंत खजील झाला. त्याची चूक त्याच्या लक्षात आली आणि नंतर हा प्रसंग एका शिष्याकडून समर्थांना कळला.
तेव्हा समर्थांनी त्या महंताची खूप खरडपट्टी काढली. समर्थ त्याला म्हणाले की तुम्ही तरुणांना अध्यय करणं असं करणं असेल तरच मठात राहा. म्हणजे तुम्हा तरुणांना अध्ययन करायचं असेल, काही शिकायचं असेल तर मठात राहा. आणि हे बघा, शरीर कष्टवल्याखेरीज अध्ययन होणं नाही. अंथरुणावर तुम्ही निजले असताना सरस्वती तुमच्याशी बोलेल असं तुम्हाला वाटतं का? खरंच मला सुद्धा झोपून असे जे कोणी चांगले ग्रंथ किंवा हे हातात घेतात खूप म्हणजे वाईट वाटतं, दुःख होतं. आपल्याला नसेल बसवत तर आधी तुम्ही झोप काढा, एक 15 मिनिटाची विश्रांती घ्या, शवासन करा, योगनिद्रा करा. पण इतकी परिस्थिती की हातामध्ये सद्ग्रंथ, हे चांगले ग्रंथ हेच गुरु म्हटलेलं आहे आणि ते घेऊन तुम्ही वागणं बरोबर आहे का? नाही. मग समर्थ तर शिस्तीचे भोगते होतेच, पण वेणास्वामींनी त्यांचा वारसा चालू ठेवला आणि म्हणूनच महाराष्ट्राबाहेर सुद्धा शिष्य परंपरा त्या निर्माण करू शकल्या. अशाच बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या. पण मला हा प्रसंग अगदी म्हणजे भावला होता आणि तो सांगावासाच वाटला की कसं एखाद्याला सुधारायचं. आणि ज्याला कळलंय की संसार हा मिथ्या आहे, जो हे समजून बाहेर गेलेला आहे आणि तो जन पावन केला, असं प्रत्येकजण प्रत्येकाला पावन करू लागला तर सगळं जग पवित्र होईल. किंवा असं हे पण गाणं माहिती आहे ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो. तर सुरुवातीला मी जेव्हा ऐकायची नाही पद तेव्हा मला असं वाटायचं हे काय असं चुकीचं गाणं म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. पण आपली मराठी भाषा आहे की कुठं थांबायचे, स्वल्पविराम. आम्ही म्हणजे आम्ही सुद्धा, बीचा अर्थ आहे आम्ही सुद्धा घडलो, आम्ही सुद्धा घडलो आणि तुम्ही सुद्धा घडाना. म्हणून पुढचं फारच सुंदर आहे. सागरच्या संगे सरिता बिघडली, म्हणजे सरिता बिघडली सागर रूपी झाली. अहो सरिता सुंदर इतकी छान झाली, घडली की ती सागर रूप झाली, स्वत्व विसरलेली आहे. आपल्याला या सगळ्या समर्थांच्या किंवा सगळ्या दासबोधाच्या या अभ्यासातून काय शिकायचं हो? तो अहंकार नको, माझं वेगळेपण मला वाटायला नको. ज्ञानदेवांनी सुद्धा हीच उदाहरणं पुन्हा 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 सांगितलेली की एकदा ती गंगा तिथपर्यंत वेगानं जाते, पण एकदा समुद्रात शिरली की पुन्हा ती मागे वळून बघत नाही. हे आपल्याला जमायला पाहिजे. तसंच इथं सांगितलेलं. आणि म्हणून नित्यानित्य विवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी तो निघून गेला आहे. कशासाठी निघून गेला हे आपल्याला कळलेलं नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतं की तो निघून गेला, म्हणजे पहिल्या जे उदाहरणात सांगितलेलं होतं, घरी काही खायला मिळेना म्हणून तो गेला असेल आणि म्हणून कष्टी झाला असेल, त्याच्यावर चोरीचा आळ आला असेल. पण इथं जे 25व्या ओवीत म्हटलेलं आहे की संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला. एकदम विरुद्ध ओवी सांगितलेली की एकदा त्याला आपण ज्या हल्लीच्या भाषेत रिअलायझेशन, स्वतःला समजलं आणि म्हणून तो निघून गेला आहे. पण अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये इतरांनाही पावन करायचे अशी मोठी आकांक्षा किंवा अशी मोठं ध्येय धरून तो जातो आणि सगळ्यांना पावन करतो. दुसरी ओवी पुढची 26वी मी वाचलेली होती की एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. तर आपल्याला चांगली संगती कशी करता येईल, संगतीच्या तर इतक्या छान छान श्लोक आहेत संस्कृतमध्ये. पण एक छान असं उदाहरण दिलेलं मला फार आवडतो तो श्लोक. संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते किंवा नामापि न श्रूयते म्हणलेलं आहे काहींनी. मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकञ्जायते प्रायेणाधममध्यमोत्तमगुण संवासतो जायते. संवास म्हणजे संगती, चांगल्यांचा वास. तर त्याचंच मराठी फार सुंदर केलेलं आहे बघा मोरोपंतांनी. खरं
मी प्रयत्न केलेला आहे, पण नंतर सांगेन. तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी, ते स्वातिस्तव अब्धिशुक्ती पटकी पुटकी, मोती घडे नेटके जाणा उत्तम मध्यमाधम दशा संसर्ग योगे टिके. किती छान सांगितले बघा. समर्थ तेच सांगतायत की सत्संगती मिळाली तर आपल्याला काय घडत नाही आणि त्याच्या शोधात आपण राहायला पाहिजे. इतकं सुंदर आहे हा याच्यातले दृष्टांत म्हणू किंवा त्यांनी जे सांगितले की संतप्ताई असे तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला तर काय होतो, तर क्षणी आवाज येतो आणि जळून जातं, संपतं, त्याचं आयुष्य संपतं, त्याचं नावसुद्धा राहत नाही. पण तेच पाणी नलिनी दलावरी म्हणजे कमलपत्रावर जर तेच पाणी पडलं तर ते मोत्याप्रमाणे काही काळ तरी असं चमकतं. मध्यम, पहिली आहे ती अधम संगत, दुसरी आहे मध्यम, की निदान त्याला मोत्याचा आकार प्राप्त होतो. आणि आपण पाहतो बघा, फक्त नलिनी दलावरच नाही, कुठल्याही पत्रावर, कुठल्याही झाडाच्या पानावर असं पाणी पडलं. पण नलिनी दलावर विशेष काय, की काल मी सांगितलं होतं तसं परवा, पद्मपत्रम इवांभसा. पद्मपत्र म्हणजे ह्या कमलिनीचं जे पान असतं ते पाण्यात राहिलं तरी ते स्वतःला काही लावून घेत नाही, म्हणून त्याच्यावरचं पाणी हे फक्त मोत्याच्या थेंबासारखं चमकतं, त्याला ती शोभा येते. आणि तेच पाणी, ते स्वातिस्तव अब्धिशुक्ती पुटकी, तेच पाणी स्वाती नक्षत्रात जर उदकामध्ये पडलं, तेच उदक जर शिंपल्यात पडलं तर मात्र त्याचे खरे उत्तम मोती घडतात. ही उत्तम संगत आहे. म्हणजे सज्जन संगतीचा फायदा काय होतोय, की तेच पाणी लोखंडावर पडलं, जळून गेलं, त्याचं नावही उरलं नाही. नलिनी पत्रावर पडलं तर ते चमकायला लागलं मोत्यासारखं. आणि स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये तेच पाणी जास्त थेंब गेला तर त्याचा मोती तयार होतो. म्हणून उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा या संगतीच्या योगानं मनुष्य घडत असतो किंवा त्याला तो लाभ होत असतो. म्हणून जे मग अशी सांगितलं की एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. आता समर्थ चरित्रामध्ये तर किती प्रसंग आलेले आहेत. माणूस ज्याच्या संगतीनं तरतो, एखाद्याच्या, आत्ता सांगितलं तसं, एखाद्याच्या संगतीनं तरतो किंवा एखाद्याच्या संगतीनं बुडतो. आपला सन्मित्र असावा, मित्रसुद्धा कसा असावा ते खूप वेळा समजावून देतात. आणि खरंच आपलं आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं, या संगतीवर अवलंबून असतं. किती महत्त्वाचे सांगितलेले आहेत. प्रत्येक श्लोक किंवा एक एक ओवी ही सुविचार नव्हे, अगदी त्याच्यामधून आपल्याला केवढा मोठा सिद्धांत आणि केवढा मोठा उपदेश मिळत असतो. एक तरी ओवी अनुभवावी उगच नाही म्हटलेलं. प्रत्येकानं एवढी जरी ओवी वाचली आणि इतरांना सांगितली की बाबा हे तू चांगली संगत धर आणि चांगल्या संगतीनं तू तरुण निघशील, आणि तेच जर वाईट संगत लागली तर बुडतात. व्यवहारात खूप उदाहरणं दिसतात की अगदी 10वीपर्यंत मेरिटमध्ये आलेला मुलगा असेल, मुलगी असेल, 11वी-12वीला थोडीशी शिंग फुटतात, कनिष्ठ महाविद्यालयात जातात, तिथले मुलांची वाईट संगत लागते, नुसतंच हॉटेलिंग रे, अमुक रे, तमुक रे, त्याच्यामध्ये मस्त राहतात. हळूहळू संगतीचं ज्यानं मेरिटमध्ये आलेला होता तो शेवटी नापास व्हायची वेळ येते, इतकी अवस्था होते. म्हणूनच किती गोष्टी संगतीमुळं काय काय घडतं हे सगळं आपल्याला हे करता येईल. आणि चांगल्या सज्जनांच्यामुळं अक्षरशः पुनर्जन्म झालेली उदाहरणं कितीतरी आहेत. तर संत संगतीने गाणी पण छान आहेत खरं. तर मगाशी मी जे एक वाक्य सांगितलं होतं त्याचीच विरुद्ध संगत कशी असली तर तसं एक सुभाषित सांगते. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे,
पावको लोह संगेन मुद्गरैरभिताड्यते. बघा, पावक म्हणजे अग्नी, मुद्गर म्हणजे हातोडा. हा जो अग्नी आहे तो लोहाच्या संगतीत आला की त्या हातोड्याने त्याला घाव बसतात. हे दुर्जन संगतीचं उदाहरण इतकं सुंदर दिलेलं आहे सुभाषितकारानं. आणि मग त्याची क्षणोक्षणी म्हणजे दुर्जनाच्या संगतीत राहिलो तर क्षणोक्षणी आपली मानहानी होते. तेच जर मगाशी सांगितलं तसं अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम. तर फुलांचं उदाहरण दिले. तसंच आपण जर सज्जनांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला कुठे कुठे मान मिळतात. बघा ना, संतांच्या बरोबर नुसते जरी त्यांचे सेवेकरी असले तरी त्यांनासुद्धा म्हणजे नाही संत आपल्या घरी आले तरी त्यांचा शिष्य जरी आला तरी आपल्याला खूप अभिमान वाटतो, आनंद होतो. त्यांची पूजा आपण सज्जनांच्या संतांच्या जागी करत असतो. तर एक दसपंचक नावाचं जे गाव होतं आणि तिथं टाकळीच्याच जवळ आहे बरं का, ते टाकळीच्या उत्तरेला. सगळ्यांनी आवश्यक टाकळीला जाऊन आला असालच. आता केवढं मोठं मंदिर आणि सगळं समर्थांची जी ती गुहा होती जिथे बसून, जिथं सगळी उंदीर, सगळ्या घुशी अशांचं साम्राज्य होतं. अशा घळीमध्ये, घळ जशी शिवथरची घळ आहे तशीच या टाकळीची अशी घळ म्हणू किंवा ती छोटीशी गुहा होती. आणि तिथे बसून समर्थांनी 14व्या वर्षी वाल्मिकी रचित रामायण स्वतःच्या हस्ताक्षरानं लिहिलं. आणि तिथपासूनच खरंच त्यांनी काय म्हणजे काय काय गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला ते वाचायला 10 वर्षे लागली आम्हाला, वाचून त्याच्यावरचं हे करणं सगळं. आणि आता ते ग्रंथ डोळ्यांनी प्रकाशित पण केले समर्थ वाग्देवता मंदिरांनी. आणि प्रत्येकाला समर्थांचं हस्ताक्षर बघायला मिळतं म्हणून आनंद होतो. वर्षानुवर्षा त्या पोथ्या नुसत्याच बीडच्या मठामध्ये पडून होत्या. तिथून त्या शंकरदेवांनी शोधून आणल्या. आणि आणल्यानंतर त्यांचं स्वप्न होतं की ह्याला लोकांपर्यंत पोचवाव्यात, पण सगळीकडे अर्थासाठी अडचण येते. पण त्या पोथ्यांच्या संगतीनं, चांगल्या संगतीमुळं त्यांच्यानंतरचे पुन्हा शरद कुबेर त्यांनी त्या सगळ्या पोथ्यांचं स्कॅनिंग वगैरे सगळं करून त्या व्यवस्थित आता लॅमिनेशन करून सुरक्षित तर ठेवल्याच, पण तिथं किती लोक जाणार बघायला. म्हणून आता देशामध्ये नव्हे परदेशामध्ये सुद्धा त्या पोथ्या जाव्यात यासाठी इंग्रजीत भाषांतरं केली गेली, मराठीतनं करवली. त्याच्यात कुठेतरी खारीचा वाटा करायला आम्हाला मिळाला. मग त्यांचे शब्दार्थ, मग समक्ष समर्थांचं ते हस्तलिखित, त्याच्यानंतर ती त्यांची पद्धत कशी आहे बघा. समर्थांनी कसं लिहावं इतकं सांगितलेलं आहे की सलग एकसारखं एकटाकी अक्षर शेवटपर्यंत त्यांचं असतं. पण ते वाचता येत नाही आताच्या काळातल्या लोकांना, कारण त्यांची थोडीशी शैली वेगळी आहे. म्हणून देवनागरीमध्ये केलं. नंतर त्याचं मराठी भाषांतर, शब्दांच्या टिपा की आपल्याला शब्दच कळत नाहीत, काही महत्त्वाचे शब्द, असं ते सगळं केलं. आणि हे 14व्या वर्षी मला एकदम टाकळी म्हणलं की मी तिथं अशी अडकतेच. आणि आता मात्र केवढं मंदिर सुंदर झालेलं आहे. तर तिथं अत्री गोत्रात उत्पन्न झालेले कुलकर्णी म्हणून राहत होते. आणि बुद्धी संपत्ती विपुल असूनसुद्धा त्या दंपतीला म्हणजे पतीपत्नीला संतती नसल्यामुळे ते उद्विग्न असायचे. आणि आपणास संतती व्हावी म्हणून किंवा वंशवेल वाढवावी म्हणून त्यांची इच्छा होती, पण ईश्वरी संकेत अनुकूल नव्हता. कुलकर्ण्यांच्या अचानक काय झालं की कुलकर्ण्यांच्या देहावर ऐन तारुण्यात क्षयरोगानं धाड घातली. वैद्य हकीमांची सगळी औषधं झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि मृत्यूनं आपलं कराल पाश त्यांच्यावर सोडले आणि कुलकर्ण्यांचे प्राण हरण करून नेले. आपल्या समर्थांनी तर मृत्यूवर अख्खा एक समास लिहिलेला आहे. मृत्यू न म्हणे सान थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. भगवंताचे अवतार असले तरी त्यांनीसुद्धा आपलं अवतार कार्य संपल्यानंतर देह ठेवलेले आहेत. श्रीराम अयोध्याच्या शरयूमध्ये आणि श्रीकृष्ण तर असेच बसले असताना पायाच्या अंगठ्याला व्याधाचा बाण लागला. आणि त्यांनी ठरवलं होतंच की आयुष्य आपलं आता संपवायचं आहे.
कारण फक्त यादवांची हे राहिलेली होती, यादव उरलेले होते, बाकी सगळ्यांचा संहार झालेला होता. म्हणून त्यांचं झाल्यानंतर स्वतः श्रीकृष्णांनी सुद्धा अवतार कार्य संपवलेलं. तर ह्या कुलकर्ण्या म्हणजे म्हणून म्हणलं की अवतार मृत्यू न म्हणे अवतार भगवंताच. तेव्हा त्या कुलकर्ण्यांच्या मृत्यूचं वर्तमान गावात सगळ्यांना समजल्यावर लोक इतके हळहळले आणि त्यांच्या दर्शनासाठी सगळेजण आलेले. ते अतिशय सात्विक वृत्तीचे होते, मनानं प्रेमळ होते, वाचेनं रसाळ होते आणि असा आपला प्रिय नागरिक गेल्याचं सगळेजण रामराम करायला, शेवटचा रामराम करायला येत होते. आणि त्यांच्याच्यानं पाहावे ना, कुणालाच पाहावे ना. आणि त्यांच्या पत्नीवर तर केवढा मोठा आघात झाला, कुऱ्हाड कोसळली हो. तिनं लगेच सती जाण्यास, तो काळच तसा होता की एकट्या स्त्रीनं पतीच्या मागं राहणं फार अवघड होतं. म्हणून तिनं सती जायचा निश्चय केला. अगदी भर सगळी मंडळी 12 वाजण्याच्या सुमारला टाकळीच्या स्मशानभूमीवर आलेली आहेत. प्रेत खाली ठेवलं आणि इतक्याच कुलकर्ण्यांच्या पत्नीची दृष्टी जवळच असलेल्या, पलीकडं लगेचच आहे ना, तेजपुंज तपस्व्याकडे गेली. आणि ते तपस्वी म्हणजे समर्थच होते. तिला असं वाटलं की सती जाण्यापूर्वी फक्त या सत्पुरुषाचं दर्शन घ्यावं, आणि म्हणून ती त्यांच्याजवळ गेली, नमस्कार केला. समर्थ डोळे मिटूनच कोणाकडेही पाहिजे नाहीत उघडून. तर त्या काकणांच्या आवाजामुळं त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तो आशीर्वाद ऐकून ती हसून म्हणते, महाराज आपण हा आशीर्वाद दिला, हा या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? तर ते म्हणाले याच जन्माचा. आणि डोळे उघडून पाहतात तर ती बाई सती व्हायला किंवा सतीची वस्त्र घालून अशी निघालेली आहे. हे त्यांच्या लक्षात आलं की तिनं नमस्कार केला आहे आणि आपला आशीर्वाद आता हा रघुपतीचा आहे. म्हणून ते सांगतात की बाई हा या जन्मीसाठीच दिलेला आहे आशीर्वाद, आणि तो आशीर्वाद रघुपतींचा आहे, माझ्या मुखातून तुम्हाला मिळालेला आहे, एवढंच. तर मग तिला असं वाटतं की आता ते म्हणतात एकदा मी तुमच्या पतीला पाहून घेतो. आणि म्हणून त्यांनी कुलकर्ण्याचं प्रेत ताटीवरच बांधलेलं होतं, ते सोडायला सांगितलं. गंगोदक होतंच त्यांच्या हातात जवळ, ते प्रेतावर सिंचन केलं आणि श्रीरामाच्या कृपेनं आणि या समर्थांच्या हस्तस्पर्शानं जलाचं सामर्थ्य वाढलं आणि कुलकर्णी यांच्या अंगावर ते पडताच ते खडबडून जागे झाले. तपस्वी म्हणतं की त्यांनी सुद्धा ते सांगतायत, तपस्वी म्हणजे समर्थ, की बाई आपल्या मुखातून आलेला आशीर्वाद याच जन्मी सफल होईल, असं सगळं सांगितलं. आणि त्याप्रमाणे ती सौभाग्यवती ठरलेली आहे. ते स्वतः उठलेले आहेत कुलकर्णी. आता मला सांगा, त्या कुलकर्ण्यांनी सुद्धा त्यांना हात जोडून नारायणाला म्हटले की महाराज मला यमदूतांनी दरबारात नेलं होतं, यमराज प्रश्न विचारणार, तोच आपण तिथे आलात आणि यमराजांनी आपणाला उत्थापन दिलं आणि विचारलं काय येणं केलं. त्यावर आपण म्हणालात तुमच्या दूतांनी या ब्राह्मणाला आणलं आहे, तूर्त याला सोडून द्यावं. यमराजांनी विनंती मान्य केली आणि तुला 10 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला, मी इथे आलो, असं म्हणून त्यांनी समर्थांना नमस्कार केला. गावकरी मंडळींना अतिशय आनंद झाला, आश्चर्य वाटलं. आणि आजवर सामान्य तपस्वी म्हणून जे ओळखले जात होते, पण आपल्या सामर्थ्याची प्रचिती आली आणि खरोखर आपण समर्थ आहात. समर्थ हे बिरुद त्यावेळेला त्यांना अर्थात रामांनीच दिलेलं आहे. तर हे तपस्वी नारायण समर्थ झाले, समर्थ पदवी मिळालेली आहे. तर हे चरित्र केवळ रघुपतीनंच केलेलं आहे. त्याचं स्मरण करून गंगोदकात स्नान करून घरी जावं असं त्यांनी सांगितलं. कुलकर्णी पती-पत्नी आनंदित झाले आणि त्यांना पहिला मुलगा जो होईल तो आपण समर्थांना अर्पण करायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं. दररोज ते पुन्हा समर्थांच्या दर्शनाला यायचं. पुत्रप्राप्ती झाली. त्या मुलाला घेऊन समर्थांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की याला आपण सांभाळा. ते म्हणतात अहो मी अरण्यवासी, तुम्हाला तूर्त तुम्हीच तुमचा मुलगा सांभाळा, पण त्याचं नाव उद्धव ठेवा. आणि पहिला जो शिष्य आहे 8व्या वर्षी व्रतबंध
साहित्य घेऊन कुलकर्णी परत आले. समर्थांनी उद्धवाला मांडीवर घेतले, व्रतबंध संस्कार केला आणि कुलकर्ण्यांना पुढं 9 पुत्र झाले. म्हणून त्यांचं नाव नंतर दशपुत्र असं प्रचलित झालं. अशा कितीतरी घटना आहेत की सत्संगतीनं काय घडत नाही. किंवा अजून तो असाच एक मशा महाराजची पण अशीच कथा आहे. कितीतरी गोष्टी आहेत, सांगू तेवढ्या आपल्याला थोड्याच आहेत. किंवा आपण सगळे जाणकार आहात, मला आपले ज्या ज्या जिथं भावतायत त्या सांगावेशा वाटत आहेत, एवढंच. तर संगतीचा परिणाम समर्थांच्याच जीवनात किती लोकांचा उद्धार झालेला आहे. तो मशा महारसुद्धा असाच गावोगाव समर्थ जेव्हा संचार करत असताना रस्त्याच्या कडेला एका पारावर ते जेव्हा पहुडले होते आणि पलीकडेच हरिजनांची वस्ती होती. त्यापैकी एका गृहस्थाचं भाग्य त्या दिवशी उदयाला आलं, तो म्हणजे तो मशा महार. त्यांनी काय केलं, समर्थांची हे पाहिली, मूर्ती पाहिली आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घालावं असं त्याला वाटलं. पण तो महार होता. पण हे कसं व्हायचं, कारण समर्थ तर झोपलेले होते आणि शिवाय त्यांना शिवायचं कसं. आपल्याकडे ही पद्धत आहे ना, झोपलेल्याला कधी नमस्कार करायचा नसतो, जेवण करत असताना कधी नमस्कार करायचा नसतो, असे काही संकेत आहेत. त्याचं कारण हेच आहे. आणि मग त्याच ठिकाणी तो थोडा वेळ थांबला. तेवढ्यात समर्थच जागे झाले, उठले म्हणजे, आणि निघायला लागले. तेव्हा त्यानं विचार केला की आता दैवानं मला संधी दिली, तर आपण या संधीचा का बरं फायदा घेऊ नये. म्हणून नाहीतर माझ्यासारखा कमनशिबी मीच. म्हणून त्यांनी विचार न करता त्यांच्या समोर जाऊन दंडवत घातले आणि त्याची अलोट भक्ती पाहून समर्थांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्याचं नाव गाव सगळं विचारलं. तो म्हणतो, मी मशा महार, इथंच महारवाड्यात राहतोय. पुढं समर्थांनी त्याला फार बारकाईने त्याची चौकशी करून त्यालासुद्धा अनुग्रह दिलेला आहे आणि समर्थ निघून गेले. काही दिवसानंतर हा मशा महार पाणी आणायला डोहावर गेला होता. आत्ता जसं सांगितलं तसंच कुलकर्ण्यांसारखीच याची अवस्था झाली होती की पाणी आणण्यासाठी गेलेला आहे डोहावर आणि पाण्याच्या कळशी सकट पाय घसरून तो आत पडला. तो पुन्हा आलाच नाही. ही वार्ता सगळ्या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. मशाला बाहेर काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, व्यर्थ झाला आणि त्याची आई तर पुत्रशोकानं वेडी व्हायची वेळ आली. कर्मधर्म संयोगानं 7 दिवसांनी समर्थ त्या गावामध्ये आले. पहिल्या वेळचा दंडवत फक्त बघा किती कामी आलेला आहे. कुणापुढंही नतमस्तक व्हायचं सज्जनांच्या पुढे. आपल्या जीवनाचं सोनं होतं, उजळून जातं. आणि मग ते तिथून जात असताना, त्या महारवाड्यावरून जात असताना मशाची आई त्यांच्या पायावर म्हणजे चरणावर तिनं लोटांगण घातलेलं आहे आणि ती म्हणते, महाराज, माझा पोरगा मशा पाणी आणायला डोहावर गेला हो, तो तिथंच बुडून शनी मेला. महाराज, माझी म्हातारीची काठीच देवानं ओढून घेतली हो. असं म्हणून तिनं हंबरडा फोडलेला आहे. अंगावर शहारा येतो त्या प्रसंगांचे एक एक आठवले तर आणि वाचले तर. मग समर्थ तिचं सांत्वन करतात आणि पुन्हा ती म्हातारी म्हणते, महाराज, मशा गेल्यापासून आमच्या महारवाड्यातली समधी माणसं तुम्हाला बोल घेतात बघा की तुमचा मंत्र पचला नाही म्हणून ही दशा झाली. त्यांनी नमस्कार केला होता आणि त्यांनी त्याला चांगला संदेश दिलेला होता. आता कुणी बी काही म्हणलं तरी माझा मशा काय परतून येणार आहे का हो, असं ती म्हणते. आणि मग अंतर्ज्ञानानं समर्थांना समजलंय की तो कुठे आहे. तर ते विचारतात, बाई, मी तुमच्या मशाला पाहिलंय, थांबा, कुठं आहे मी सांगतो. तुम्ही काय करा, डोहाच्या काठावर जा आणि तुमच्या मुलाला हाक मारा. बाई डोहावर गेली. तिनं मशा ये, अरे मशा ये असं म्हटलेलं आहे आणि हाक मारताच डोहातून मशा बाहेर पडलेलं आहे. चेहरा टवटवीत होता, आनंद डोळ्यात मावत नव्हता, मुखानं नामस्मरण चालू होतं आणि डोक्यावर कळशी तशीच होती. त्याला पाहिल्याबरोबर आईला जो आनंद झाला त्याचं वर्णन कोण आणि कसं करणार. मशा पाण्यातून जिवंत बाहेर आला हे ऐकताच सगळे तो गाव पूर्ण समर्थांच्या दर्शनाला लोटलेलं.
आणि समर्थांचं सामर्थ्य आणि मशाची निष्ठा अवघ्या गावाला समजली. गावकऱ्यांनी मशाला विचारलं, मशा, इतकं दिस पाण्यामध्ये काय करत होतास? तेव्हा ते म्हणतात, तो सांगतो, पाण्याच्या मंदी मला पाण्यामध्ये रामाचं लई मोठं देऊल होतं. त्याला बघा, पाण्यामध्ये रामाचं देऊळ त्याला दिसले. तर पायरीला बसून राहिलो होतो. रामाचं नामस्मरण करता करता किती वेळ ततच राहिलो कुणाला माहिती. पण रामदास बाबांची कृपा म्हणून मला दर्शन बी झालं. आणि या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे मंडळी, की समर्थांनी केवळ ब्राह्मणांच्या जातीलाच वर काढायचं, प्रपंच परमार्थात त्यांना श्रेष्ठ ठरवून द्यायचं, असा चंग बांधला होता. असा अपप्रचार करणारे जे लोक होते ना, त्यांनी ही कथा मुद्दाम ऐकावी, वाचावी. आणि समर्थांना तो शरण गेला, त्याच्या आयुष्याचं कल्याणच झालं. समर्थांचं वागणं हे जातीनिरपेक्ष असताना त्यांच्या चरित्राकडं सोयीस्कररित्या डोळेझाक करून त्यांच्यावर जातीयतेचा आरोप केला जातो. हे दुर्दैव आहे. अशा दोषारोपावरून आरोप करणाऱ्याच्या क्षुद्र बुद्धीची कल्पना यावी आणि खरे समर्थ काय आहेत हे समजावं. यासाठी प्रत्येकानं समर्थ वाचले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत आणि ग्रंथही समजून घेतले पाहिजेत. मला असं वाटलं होतं की आज 27-28पर्यंत ओव्या वाचल्यात आपण, पण मगाशी थोडंसं मी विवेकाचं सांगितलेलं आहे की जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. याच्यावर तर खरंच सांगते ना की इतकं अफाट ज्ञान आहे. जो साधू किंवा जो मनुष्य विवेकाच्या कसोटीला उतरतच नाही, विवेकानं घेतलेल्या परीक्षेत उतरत नाही, त्याच्यापाशी अध्यात्माचं मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य नाही असं समजावं. उगीच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेच मिळत नाही. त्याचप्रमाणे उगीच ज्याच्या त्याच्यापाशी परमार्थ प्राप्त होत नाही. जिथं विवेक विचार किंवा परीक्षाच नाही, तिथं परमार्थाची दीक्षा कुठून मिळणार, कुठून असणार? तर परमार्थ दीक्षा म्हणजे मग त्याला सोंग म्हणावं लागेल. अशा सोंगानं माणसं वश होत नाही. आंतरिक त्याच्याजवळ सगळी तळमळ पाहिजे. आणि परमार्थाचं नाव कशाला पाहिजे? खरं म्हणजे ज्याला खायलाही धड मिळत नाही, तर तो घरोघरी हिंडला तरी त्याला भिक्षा मिळणार नाही. म्हणजेच विवेकाच्या कसोटीला साधू सगळे उतरतीलच असं नाही. त्यांच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार म्हणून साधू ओळखून पाहावा. अंतःपरीक्षा म्हणजे काही ठिकाणी असं म्हणलेलं आहे की रत्नाची परीक्षासुद्धा तावून सुलाखून पाहावं लागतं. सोन्याचा सुद्धा कस पाहावा लागतो, तरच ते सोनं, कसाला उतरलेलंच सोनं सगळेजण खरेदी करतात. तसं प्रत्येकानं आपलं हे सगळं तावून सुलाखून पाहिलं पाहिजे. पुरुषार्थ गाजवण्यासाठी हातांचा उपयोग होतो, तसं क्षत्रियानं पराक्रम गाजवून समाजरक्षणाचं कार्य करावं. जो गुरु आहे, श्रेष्ठ आहे, गुरुचं लक्षण समजावून देताना समर्थ सांगतायत. चिंतन करत असताना आपण याचा विचार करायचा आहे की सद्गुरूच्या शोधात एका वळणावर येऊन ठेपलेलं आहे कुणीतरी. आणि मग 5व्या दशकामध्ये सुद्धा मंत्रांच्या दशकात गुरुलक्षणं समजावून देताना समर्थांनी सांगितलं होतं की नीच यातीचं गुरुत्व न घडे किंवा स्वयातीचा पाहिजे गुरु. अर्थात गुरु शक्यतो आपल्या धर्मातील त्यातले त्यात ब्रह्मवादी असावा, ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे असाच असला पाहिजे, असं पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि म्हणून समर्थांचा विचार आपण समजून घेतला पाहिजे. जिथे विवेक परीक्षा असेल तिथेच दीक्षा मिळू शकेल. आणि घरोघरी मागता भिक्षा कुठेही मिळेना असं म्हटलेलं आहे. इथेच आपण थांबूया. राम हो जय राम,
रामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा रामा. धन्यवाद. ही सेवा समर्थ आणि रामचरणी अर्पण करते. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्याला जेवढं काही मला सुचलं रुचलं जे काही आकलन झालं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही अपूर्णता असेल ती माझी क्षमस्व. योगिता ताई. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ.